नमस्कार. ही आहे विटॅमिन ई, विटॅमिन सी, विटॅमिन के आणि मॅग्नेशियमयुक्त भोपळ्याची भाजी. हिरवा भोपळा आहे. भोपळा धुवून घेतला, साल काढून घेतली, त्याच्या फोडी करून घेतल्या आणि फोडणीला तेलामध्ये मेथी, मोहरी, जिरे आणि हिंग यांची फोडणी दिली. फोडणी तडतडली की हळद घातली. हळद घातल्यावर भोपळ्याच्या फोडी 5 सेकंद त्याच्यावरती परतून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून 10 सेकंद परतून घेतलं. हे सगळं लो फ्लेमवर करायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. थोडंसं पाणी घालायचं झाकणावरती. 5 मिनिटांनी परत भोपळा शिजला का पाहायचा. नसेल शिजला तर थोडा वेळ ठेवायचं आणि भोपळा शिजला असेल तर त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं, कारण भोपळा आळतो. आणि मीठ टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं. खोबरं सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं गूळ त्याच्यामध्ये टाकायचं आणि गूळ परतून घेतलं की जरा पाणी घालायचं. भोपळा शिजला नसेल तरी किंवा थोडं पाणी घालून झाकण ठेवून द्यायचं आणि एक मिनिटाने 1-1.5 मिनिटाने परत बघायचं. भोपळ्याची भाजी तयार आहे.